निलेशजी, सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत शिवसेना आणि भाजपच्या संदर्भात. सुरुवातीला खासदारकीवरून आपलं नाव चर्चेत होतं, त्यानंतर कुडाळ मालवण मतदारसंघातून विधानसभा तुम्ही लढवणार आहात अशी चर्चा सुरू झाली. मात्र आता त्या ठिकाणी शिवसेनेने संजय आंगरे यांच्या नावाची चर्चा सुरू केलेली आहे. काय सांगाल, तुमची कोंडी शिवसेनेकडून करण्याचा प्रयत्न होतोय? बघा, पहिलं तर लोकसभेला मी इच्छुक नाही हे मी अगोदरच सांगून झालोय. आता किती वेळा करायचा खुलासा? एकदा नाही, दोनदा नाही, तीन तीन वेळा मी लोकसभेला इच्छुक नाही असं सांगितलंय, पक्षालाही कळवलंय. आता लोकसभेला तशी माझी कोण कोंडी करू शकत नाही, कारण का मी इच्छुकच नाही. आता कुडाळ मालवण विधानसभेचा जो तुम्ही विषय बोललात, तो कोणतरी किरकोळ माणूस आहे. आता उबाटा गटातून शिंदे सेनेत आलाय, शिवसेनेत आलाय. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. काहीतरी बोलतो, कोण आहे तो? काय त्याचं काय संबंध? ना पक्षाशी संबंध. अच्छा, हे जे कोण ठरवणार ना, हे पक्षश्रेष्ठी ठरवणार, ना मी ठरवणार, ना इतर कोण ठरवणार. अच्छा, माझ्या मागच्या काही महिन्याच्या किंवा जेव्हापासून फडणवीस शिंदे साहेबांचं सरकार आलं, आमचं अतिशय चांगलं समन्वय आहे. सगळ्या नेत्यांशी आहे, पदाधिकाऱ्यांशी आहे, कार्यकर्त्यांशी आहे. आता कोणतरी असा एक टपोरी उठणार आणि सांगणार की नाही हे असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. अरे बाबा, कोण तू? काय किंमत आहे तुझी? आणि म्हणून मला काय अशा कुठल्याही माणसाबद्दल काय बोलायचं नाही. माझी भूमिका स्पष्ट आहे. मी कुडाळ मालवणमध्ये काम करतोय आणि मला सगळ्यांची साथ मिळते. असं एकही पक्षातला माणूस नाही किंवा आमच्या युतीमधला असा एकही माणूस नाही ज्यांनी काय वेगळी भूमिका मांडली माझ्याबद्दल तरी. आता एक कोणतरी असा कोणतरी असतो चक्रम, एवढी काय मी दखल देत नाही. सर, राम मंदिरच्या मुद्द्यावर आता उद्धव ठाकरे थेट मोदींवर आणि भाजपवर टीका करू लागले. तुम्ही त्यांच्या टीकेकडे कसं बघता, कसं उत्तर द्या? मी त्यांच्याकडे बघतच नाही. त्यांच्याकडे बघण्यासारखं काय आहे? श्रीदेवी आहेत का त्या? कोण आहे? हिरोईन आहे? कोण आहे? उद्धव ठाकरेमध्ये बघण्यासारखं काय आहे? 40 किलोचा माणूस आहे, आजारी आहेत बिचारे. ते आता अस्तित्व आहे कुठे हे दाखवण्याचा प्रयोग जो चालू आहे ना. अहो, मोदी कुठे? अहो, तुम्ही साधे नगरसेवक टिकू शकले नाही. मोदी साहेब 300 खासदार निवडून आणतात. काय संबंध तुमचा आणि टीकेचा? तुम्ही दाखवता म्हणून उद्धव ठाकरे लोक ओळखतात. हो, समाजामध्ये ग्राउंडवर काय काम आहे यांचं? एक समाज उपयोगी कार्यक्रम उद्धव ठाकरेंनी मागच्या 2-3 वर्षात केला, दाखवून द्या मला, किंवा इतिहासामध्ये कधी केलेला दाखवा. अहो, ज्यांची काही समाजामध्ये स्थान नाही, ज्यांच्या ग्रामपंचायती येत नाही, ज्यांचे नगरसेवक येणार नाही, अशा लोकांनी मोदींवर टीका करावी. कुठेतरी राम मंदिर आता होतंय तयार आणि त्यानंतरच उबाटा गटाकडून कुठेतरी श्रेय आपल्याला कसा मिळेल हा प्रयत्न जो आहे तो वारंवार केला जातोय. शिवसेना तेव्हा कशी राम मंदिरासाठी झटली किंवा तेव्हा जो ढाचा पाडला गेला बाबरीचा, तेव्हा कशी शिवसेना झटली, हे सगळे मुद्दे जे आहेत आता समोर आणले जात आहेत. उबाटाचा कोण आणतंय? संजय राऊत असतील किंवा उबाटाचे सगळे नेते आहेत ते आणताना समोर दिसत आहेत. एकंदर त्यांचं असं म्हणणं आहे की राम मंदिर बनण्यामध्ये किंवा या सगळ्यामध्ये त्यांचं मोठं श्रेय आहे शिवसेनेचं, म्हणजे जो ठाकरे. आता तेव्हा मला वाटतं संजय राऊत कांजूरमध्ये कुठेतरी असतील, बिल्डिंगच्या आजूबाजूला. तुम्ही लोकेशन घ्या ना संजय राऊतांचं. कुठे होते संजय राऊत जेव्हा राम मंदिरचा हा सगळा विषय पेटला आणि जेव्हा त्या सगळ्या दंगली वंगली झाल्या? हा कुठल्या तरी बाथरूमात असणार मुंबईमध्ये. ह्यांचा काय संबंध होता? कुठल्या FIR मध्ये कोणाची नावं आहेत? तेव्हापासून जे FIR झाले बघून घ्या, तपासून घ्या. किती कारसेवक होते, त्या कारसेवकांची काय नावं होती? उगाच श्रेय घेण्यासाठी काही बोलायचं. आणि संजय राऊत म्हणजे कोण? कोण म्हणजे?
प्रत्येक गोष्टीमध्ये आता हे काय म्हणतील, ते काय व्हाईट हाऊस बांधलं ते पण आम्हीच बांधलं अमेरिकेमध्ये. ह्याच्या बोलायला काय हातपाय आहेत काय संजय राऊताच्या? पंतप्रधान पदाचे उमेदवार सुद्धा उद्धव ठाकरे असू शकतात असे ते बोलत आहेत. ते पहिलं आता इथे महापौर होतील की नाही उद्धव ठाकरे ते बघा अगोदर मुंबईची. त्यांना त्या शर्यतीत अगोदर उभं करा, ते बाकीचं नंतर सोडून द्या. काय विनोद करतं हा तर विनोद ऑफ 2024 म्हणजे जोक ऑफ द इयर आहे. ते पहिलं उद्धव ठाकरेंना सांगा महापौर पदासाठी उभे राहा, तिथे तुम्हाला शुभेच्छा आहेत, बघा निवडून येतात काय. खासदार अमोल कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की जपानमध्ये असताना देवेंद्र फडणवीसांनी कांद्याचा दर 2,110 रुपये मिळेल अशी घोषणा केली होती. मला एक तरी शेतकरी असा आनंद दाखवा की त्याला हा दर मिळालेला आहे. तर त्यांचीही टीका मी बघितलेली नाही. आता अमोल कोल्हे काय बोलतात मी खरं तर जास्त त्यांच्यावर लक्ष देत नाही. जपानला असताना काय काय झालं, आता कुठल्या गोष्टीचा दाखला कधीचा देता येत ते. आता तो दाखला जाऊन परत मागे जाऊन बघावं लागेल ना, ते काय बोलत आहेत त्याचा पुरावा शोधावा लागेल. हल्ली विरोधात जे आहे ते बिनपुराव्याचेच बोलत असतात सगळीकडे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरतून शिवनेरी इथून संघर्ष यात्रा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस काढणार आहे. कोणी? शरद पवार गट हां हां राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. तो शिवनेरी इथून शेतकऱ्यांची संघर्ष यात्रा काढणार आहे केंद्र सरकारविरोधात. पवार साहेब किती वर्ष कृषी मंत्री होते साहेब? किती वर्ष होते? किती शेतकरी गेले तेव्हा? म्हणजे शेतीमध्ये असा काय बदल घडवला का त्यांनी इतक्या वर्षामध्ये? ते आता 50-60 वर्ष त्यांना राजकारणात झाली पवार साहेबांना. असं काही घडवलं का? म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्यांच्या काळात कमी झाल्या किंवा ह्यांच्या काळात झाल्याच नाही असं मला एक उदाहरण दाखवा तुम्ही. आता विरोधात असताना आता काय ते सगळं हातातून गेलेलं आहे, पक्षही हातातून गेला, सगळं हातातून गेलं आहे. आम्ही पण कुठेतरी आहोत हा दाखवण्याचा जो प्रयोग आहे. पण पवार साहेबांनी शेतकऱ्यांचं वाटोळच केलं. आणि मी आतापासून म्हणत नाही, हे तेव्हापासून मी म्हणतोय. पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी घडवलेली एक घटना चांगल्यासाठी, तेव्हा जी काही कर्जमाफी झाली 70,000 कोटीची काहीतरी कर्जमाफी झाली, ती मनमोहन सिंग साहेबांमुळे झालेली होती त्या काळामध्ये. त्याचं श्रेय पवारसाहेब घेऊ शकत नाही. आणि कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांसाठी तुम्ही बरंच काही स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवलं त्यांचं, असा त्याचा अर्थ होत नाही. दरडोई उत्पन्न वाढवलं का पवारसाहेबांनी? ह्यांच्या काळात दरडोई उत्पन्न वाढवलेलं मला एक उदाहरण सांगा. अहो यांच्या कार्यकाळामध्ये ठराविक साखर कारखानेच मोठे झाले. आम्ही मागे ऑडिटही मागितलं होतं. पवार साहेबांना अधिकार नाही किंवा पवार साहेबांच्या पक्षाला अधिकार नाही शेतकऱ्यांबद्दल काही बोलायचा. तो गमावलेला आहे त्यांनी.